मी तुला न्यायला आलोय. नाही, हे 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 खोटं आहे. हे खोटं आहे सगळं. सगळं खोटं आहे. पराग, सगळं रेडी आहे? सगळं एकदम फर्स्ट क्लास रेडी आहे. ओके. आता आपण एक ट्रायल करून बघूया. हा, तू प्रोजेक्टरला. वन, टू, थ्री. आता फक्त दामिनी मॅडमला इथं घेऊन यायचं. हॅलो पराग, हे बघ, आता लाईटचा खेळ बंद कर आणि पाण्याचा खेळ सुरू कर. कोणी आहे का? कोणी आहे का? कोणी आहे का? कोणी आहे? माझा जीव घेतलायस ना तू. चल, मी तुला न्यायला आलोय. मला मला नेऊ नकोस. मी हात जोडते, मला नेऊ नकोस कुठे. मधुसूदन कुठे कुठे गेला? सॉरी यार साफी, तुला बोललो होतो ना, जरा ऍडजस्ट करायला लागेल आता. अरे पण आता काय करायचं? ती सोफ्याच्या मागे तिथं मशीन आहे बघ, तिचं बटन ऑन करायला लागेल. बंद पडते सारखं. कुठे गेला? कुठे? तू दुसरा होलोग्राम चालू कर. ताई, दया, तू का केलंस? अशी का वागलीस? सांग मला, अशी का वागलीस? ए, अगं भाऊ होतो ना मी तुझा. का जीव घेतलास माझा? हं? का घेतलास? भाऊ होतो ना. सांग, सांग ताई. नाही दया. हे बघ, मला माफ कर. माझं चुकलं, माफ कर मला. ताव्या, दामिनी मुजुमदार, तुझ्या पापाचा घडा आता भरलाय. राहिले, तुला न्यायला आलोय. चल चल, माझ्या बरोबर चल. तुला आता मी सोडणार नाही. चल माझ्या सोबत.
ताई चल तुला न्यायला आलोय. नाही नाही मला नाही जायचं, नाही मला नाही जायचं. चल दामिनी, चल तायडे. दामिनी चल. दामिनी, नाही मला नाही जायचं कुठे. चल तायडे. नाही मी नाही जाणार कुठे. धैर्य, धैर्य मला वाचव, धैर्य. नाही नाही मला नाही यायचं, नाही यायचं मला, नाही यायचं मला, कुठे नाही जायचं, नाही यायचं मला, नाही 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 मला कुठे नाही आई अरे देवा, धैर्य भाऊजी उठले. सावीला सांगायला पाहिजे. सावी, आई खूप घाबरल्यात. आपल्याला हेच तर हवं होतं. आता उद्या बघ, आई सगळ्यांसमोर त्यांचा गुन्हा कबूल करतील. हो वहिनी, मला पण तेच वाटते. दामिनी मॅडमची भीतीच आता त्यांना खरं बोलायला भाग पाडणार आहे. सावी, एकदा का आईंनी त्यांचा गुन्हा कबूल केला ना, की तुझ्यातला आणि भाऊजींमधला दुरावा कमी होईल. पप्पा, खरं तर आता या क्षणी तुम्हाला घट्ट मिठी मारावीशी वाटते. मला माफ करा, खरंच सॉरी. तुम्हाला असे दामिनी मॅडमना घाबरवण्यासाठी तुमचा वापर करावा लागतोय मला. पण तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि या दामिनी मॅडमचं सत्य सगळ्या जगासमोर येण्यासाठी मला हे करावं लागलं. माझ्याकडे दुसरा काही ऑप्शन नव्हता. खरंच सॉरी. सावी, सावर स्वतःला. तू काही चुकीचं केलं नाहीयेस. उगाच नको वाईट वाटून घेऊस. बरं, चला आता लवकरात लवकर दामिनी मॅडमला त्यांच्या रूम मध्ये घेऊन गेलं पाहिजे. चला. सावी, सावी, लई मोठा प्रॉब्लेम झालाय. धैर्य भाऊजीने जाग आलीये. काय? ते खाली येतच असतील अगं. चला मग लवकरात लवकर दामिनी मॅडमला त्यांच्या रूम मध्ये घेऊन जाऊ. चला. सावी, तू एक काम कर, तू जा. त्यांचं काय करायचं ते मी बघतो, तू जा. अरे पण सावी, तू जा. धैर्यला आधी अडव तू, मी बघतो काय करायचं ते. जा जा. बरं ठीक आहे, सावकाश न्या. सावी, तू इथं काय करतेस? मी ते तू तू इथं काय करतोय? मला
आईचा आवाज आल्यासारखं झालं, मी तिलाच भेटायला निघालो. पण खाली खाली कोणीच नाहीये. त्या झोपल्यात. झोपली पण मला तर आवाज आला तिचा. नाही, मी एकदा भेटून येतो, त्याशिवाय मला चैन पडणार नाही. फ्रेंड फ्रेंड धैर्यांनी काही बघितलं तर नसेल ना? फ्रेंड फ्रेंड थांब जरा. फ्रेंड अरे मी फ्रेंड फ्रेंड काय करतोयस तू? त्यांनी औषधं खाल्ली आहेत ना, त्या झोपल्या असतील. तुझ्यामुळे त्यांची झोप मोड होईल. मी सांगते ना तुला 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 स्वप्न पडलं असेल. त्या झोपल्यात. तुला तुला काळजी वाटतेय ना? मग ठीक आहे, चल बघूयात आपण. तुला माझ्यावर विश्वासच नाहीये. सावी, नाही असू दे. कदाचित स्वप्नच पडलं असेल मला. मी एक काम करतो, मी उद्या बोलतो आईशी. झोपली असेल ती आता. चल आपण पण जाऊन झोपूयात. थोडक्यात वाचलो. धैर्याने जर खरंच दार उघडलं असतं ना, तर काही खरं नव्हतं. गेले भाऊजी. बरं चला, आता आईंना बेडवर ठेवावं लागेल. पराग चल लवकर. आई या, चला. पण सावी, खरं मला ना खूप भीती वाटत होती. हा म्हणजे कुणाला जाग आली तर काय होईल याची. पण आपलं नशीब चांगलं म्हणून कोणी उठलंच नाही. हो, मला पण खूप धडधडत होतं. पण खरं सांगू सावी, म्हणजे असं बोलायला नाही पाहिजे, पण आईने आम्हाला छळ छळ छळलं. या घरातला प्रत्येक क्षण आम्ही आईंच्या दहशतीत घालवला. काल आईंना घाबरलेलं पाहून आम्ही सांगू नाही शकत की आम्हाला काय वाटलं ते. त्यांच्या चेहऱ्यावरची भीती बघूनच कुठेतरी आम्हाला न्याय मिळाल्यासारखं वाटलं. पण सावी, मला सांग, म्हणजे काल जे घडलं तेवढाच प्लॅन होता का आपला? नाही म्हणजे तेवढ्यावरून आई गुन्ह्याची कबुली देतील? नाही, काल दामिनी मॅडम बरोबर जे घडलं ते आपल्या प्लॅनचा अर्धा भाग होता. खरा प्लॅन तर अजून सुरू व्हायचा आहे. म्हणजे पप्पा खरंच दामिनी मॅडमना त्यांच्यासोबत घेऊन जाणार आहेत अशी त्यांच्या मनाची खात्री करून द्यायला पाहिजे.
तरच आपण आपल्या पुढच्या प्लॅनकडे जाऊ शकतो. कसला प्लॅन? कसल्या प्लॅन बद्दल बोलताय तुम्ही? हो ना, सावी बघा ना, रोज बाहेर जायचं प्लॅन बनवत असते. हो भाऊजी, आणि तिला सांगितलंय हा आम्ही, पावसा पाण्याचं कुठेही बाहेर जायचं नाही, गपचूप घरी बसायचं. एकदम बरोबर, गप घरातच बसायचं. पण भाऊजी, तुम्हाला काही हवं होतं का? नाही ते मी सावीसाठी आणि आईसाठी नाश्ता बनवायला आलो होतो. भाऊजी, अहो आम्ही बनवतो ना. नाही वहिनी, असू द्या, मी बनवतो. नाही म्हणजे एकतर आईची तब्येत बरी नाही, त्यात मी तिच्यासाठी नाश्ता बनवलाय हे तिला कळल्यावर थोडी तरी खुश होईल ती. आणि काल रात्री मला असं वाटलं की आईनी मला आवाज दिलाय. तिने आता ती झोपेतून उठली की विचारीनच मी तिला. आणि डायरेक्ट असं जर विचारायला गेलं तर तिला उगाच वाटायला नको की ती आजारी आहे म्हणून विचारपूस करायला आलोय फक्त. म्हणून नाश्ता पण घेऊन चाललोय सोबत. किती किती गरम होतं इथं. मी बाहेर जाते. दूध घ्यायचंच विसरली, मी देऊन आले तिला. भाऊजी, मी आलेच हा. हा, वहिनी, दामिनी मॅडमनी धैर्यांना काल बद्दल सांगितलं तर धैर्यांना त्यांची अजून काळजी वाटेल आणि मग त्यामुळे धैर्य घराच्या बाहेरच जाणार नाही. आपला प्लॅन जर आपल्याला पुढे न्यायचा असेल ना तर संध्याकाळी दामिनी मॅडम घरात एकटे असायला पाहिजेत. अगं सावी, पण हे कसं शक्य आहे? भाऊजी आईंना भेटायला जाणारच. मग त्यांच्या आधी तुम्ही दामिनी मॅडमला भेटा आणि त्यांना एक गोष्ट सांगा. कसली गोष्ट? नाही, मला नाही जायचं कुठे. नाही, मी नाही कुठे. धैर्य! मी काही नाही केलं, मी काही नाही केलं, मी काही नाही केलं, मी काही नाही केलेलं, मी काही नाही केलं. मला कुठे नाही यायचं, मी कुठे नाही येणार. आई, अहो काय झालंय? आम्हीच आहोत. एवढं का घाबरलं तुम्ही? आणि कुठे नाही येणार? काय झालं नेमकं? आई थांबा, तुम्ही जरा पाणी घ्या आधी. हे पाणी प्या. आई, अहो तुम्हाला किती ताप आलाय. एक काम करा आई, तुम्ही जरा मागे सरकून पडा आणि हे अंगावर घ्या. ताई, हे घ्या. आई मला सांगा, काय झालंय असं अचानक? गेल्या 2 दिवसात तुम्ही कुठे बाहेरही गेले नाहीत, मग काय होत आहे? तुम्ही काही भयानक स्वप्न वगैरे पाहिलं काही? हा, काय झालं सांगा ना. भूत बघितलंय मी काल. भूत पाहिलं? कुणाचं भूत पाहिलं? मधु, नाही, मधुसूदनचं नाव मी यांच्यासमोर नाही घेऊ शकत. आई काय झालं? तुम्ही कुठे येणार नाही काय म्हणत होता तुम्ही मगाशी? आणि तुम्ही काय केलं नाहीये सांगा ना आई. ताई
तुम्ही जरा बाहेर जाता का? अगं पण नीता, ऐका ना ताई, प्लीज तुम्ही जरा बाहेर जा ना. मला आईंशी खूप महत्वाचं बोलायचंय. बरं आई, काळजी घ्या हं? काय झालं? काय बोलायचं तुला माझ्याशी? आई, मला एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्याल? नक्की काय घडलं होतं काल रात्री? नाही काही नाही. आई अहो प्लीज प्लीज माझ्यापासून काहीच लपवू नका. तुम्ही खरं सांगा, तुम्हाला काल भूत वगैरे दिसलं होतं का? आई, मला मला वाटलंच होतं हे असंच काहीतरी झालं असणार आहे बघा. काय वाटलं होतं? आई, खरं मला माहित नाही तुमचा ह्या सगळ्यावर विश्वास आहे की नाही, पण हो, कालची रात्र या वर्षातली सगळ्यात काळी रात्र होती. आणि ह्या दिवशी सगळे अतृप्त आत्मे स्वतःचा आत्मा तृप्त करण्यासाठी लोकांना पछाडतात. आहो, नाही नाही, माझा या सगळ्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाहीये. पण अहो आई, अशीच एक घटना आमच्या गावात घडली होती. आई, माझ्या माहेरी एक बाई होती. तिनं स्वतःच्याच नवऱ्याचा खून केला. मग काय घडलं माहितीये? तिचा नवरा तिला भूत म्हणून दिसू लागला. आई, तिला स्वतः सगळीकडे तोच दिसायचा. पण तिने हे कधी मान्यच केलं नाही. आणि मग ती भीतीने खंगत खंगत पडली आजारी. आणि आई, तरी त्या भूताने तिचा पाठलाग सोडलाच नाही. आणि एक दिवस काय एक दिवस आई, त्या भूताने तिला पूर्त पछाडलं. शेवटी एक काळी विद्या येणाऱ्या बाईनं तिला वाचवलं. पण त्यासाठी त्या बाईला स्वतःचे सगळे गुन्हे कबूल करावे लागले, तेव्हा ती वाचली. वा वहिनी, जमलं की तुम्हाला.